विषय कसा माहिती आहे का, आज आहे रविवार. मागच्या रविवार आम्ही गेलेलो फिरायला. या रविवारी काही जमलं नाही सोडा. पण ह्या तिघांना हाक मारत होतो. म्हणलं तीन तिघाड काम बिघाड तसलं काय होऊन देऊ नका, मी पण येतो. मग काय परंपरेनुसार चढलो की आपण गेट आहो. ते पण 20 की हो. मग पुढं गेल्यानंतर ग्राउंडवर कोणच नव्हतं. मग भावाकडे बघितलं तर भाऊ एकटाच येत होता. काय येत होता त्यालाच माहीत. आणि ह्यो बॉलवर खेळत होता का बॉलेसोबत खेळत होता हेच मला कळलं नाही. नंतर याच्याकडे लक्ष गेलं, ह्यो पण आपल्यावानी करतच होता. पण आपल्याला जे जमतं ते कोणाला जमतं का. मग काय नंतर आलं की पब्लिक. आणि ह्यो बघा बॅटा कशा लपवतोय, बॅट लपवतोय, तोंड लपवतोय. आणि चड्डीत हवा का हवा चड्डी, विशेष चड्डी हो. नंतर बघा आपण कसं दिसत हो, गुलाबीच की हो. नंतर आमच्या लई स्टंपा मोठ्या होत्या, घ्या समजून जरा. लहान मुलांच्यात मोठी मुलं मिक्स झालं असंच होतं. मग लागला की पहिला बॉल डायरेक्ट हातातच. काय म्हणलं काय खरंच नाही आता यांचं काय चाललंय, मला काय कळत नव्हतं. मला काय बॅटिंग द्यायच्या विचारात नव्हती. आणि ह्यो लागला की बॅट हलवाय, कारण की बॉलच गेलेला आमचा. ह्यो बघा वाईट प्रकार चालूच केला की यांनी. भाऊ उतरले की डावात, विशेष की हो टॉपच करून टाकला. आणि ह्यो पोरी बघायला का बॅटबॉल खेळायला हेच कळत नव्हतं मला. जाऊ द्या म्हणलं, टाकला बॉल. नंतर आले आमची फिल्डिंग. मग ह्यो बघा भडंग पावच द्यायला लागला, नुसता चिरमुरच टाकत होता. नंतर येणं केली की गोळी, आकाशाची गोळी. आपल्या हातातनं गोळी सुटली, डायरेक्ट मागं चेंडू अर्ध्या वाटातनं मागच. नंतर येणं गायबच केला की हो बॉल. मग याचं तोंड पडलं, म्हणलं जाऊ दे असू दे. नंतर येणं अजून केली गोळी, सोडा माझ्या हातातच केलं ते. त्याला म्हणलं सारखं दिवाळी नसती, पण त्याने दिवाळी दसरा एकत्र करून बॉलच्या चिमळेच करून टाकल्या पाकच. म्हणलं असू द्या, बॉल नवीन आहे, घ्या समजून. मग नंतर बघा की दानकाविषयी पुढे गेल्यानंतर हे लागलं बॅट फिरवाय, ते पण हवेतनंच. बॉल काय असणे टिपत नव्हता, बघा कसा खेळतोय. म्हणलं असू दे, घेतो समजून, लय वर्षाचा परिणाम असेल. नंतर नवी केलेली गोळी, ते पण जोरातच किंवा यांना काय बॉल गावत नाही भविष्यात, ते पण 20 म्हणलं आपण टाकूया की बॉल. काही मला बॉल देत नव्हता, ह्योच बॉलवर खेळत बसला. मग आपण टाकला की बॉल, ते बी 20मध्येच की केली, पण ती पण गोळी, चेंडू डायरेक्ट बाहेर. मग मी पण म्हणलो बास, मला खेळायचंच नाही आजपासून. गेलो मग आम्ही बॉल उडकण्याच्या जाण्याच्या आधीवर म्हणलं फोटो बिटो काढायचं का नाही. तो म्हणला कशाला, तोंड बघतो जादूगर. म्हणलं माझं ओके, तू बघितोस. तो लागलेला बिबट्याकडे बघाय, बिबट्या पण आमच्याकडे बघत होता सोडा. बघा खाली विषय बेकारच करून टाकला ना, का काय कळत नव्हतं जंगलात काय. शिरलो आकाशाच्या जंगलात, ते पण टॉपमध्येच की हो. आत गेल्यानंतर मला आईने सांगितलं लय आत जाऊ नको म्हणून. मग मी ठरवलं यालाच पुढे घालायचं. दिला गेला पुढं सोडून, बागा घेऊन जातोय पुढं, मी आहे मागं. कारण की पेचेवाले का हात बहुत लंबे होते, एवढं मला माहीत होतं. म्हणून मी मागच होतं सोडा, काय ना विषय. ह्यो गेला आत, म्हणलं जा मी आहे तुझ्या मागं, भिवू नकोस. काय झालं तर तुझं तू बघ, मी मागं पळतो. बरं म्हणला. तेवढ्यात मग काय माझं लक्षच गेलं चेंडूकडं. मलाच गावलं की शेवटी हो, ते पण 20मध्ये. मग ज्याचा चेंडू होता त्याला गेलो की द्यायला. मग लागला म्हणायला असू दे नको दाखवू काय मला बॉल दिला म्हणून. म्हणलं काय सांगतोयस, यांचे लागलेली मोठ्या बाता चालू कराय. डोक्यावर गेलं आणि शेवटी आलो पार्किंगमध्ये, कारण हातपाय धुवायचं होतं ना. तेवढ्यात बघा की आलं की शेळ्या. म्हणलं मला सोडताय घरी, नाही म्हणल्या, जातो तू 80त 5 घालून.